शेतकरी मित्रांनो नमस्कार. समोर जे तुम्ही झाडं दिसत आहेत तुम्हाला, तर ही नक्कीच बघितलं का वाटते बदामाची झाडं असावेत, पण ॲक्च्युली ती बदामाची झाडं नाहीत, ती कोकोची झाडं आहेत. आणि कोको हे जे तुम्ही आता त्याला लागलेले फळं दिसत आहेत, त्या फळामध्ये त्याचे एक बी असतात. त्या बियापासून जे चॉकलेट बनवतात, त्या चॉकलेट तिची पावडर ही चॉकलेट बनवण्यासाठी वापरली जाते. तर आता ज्या शेतकऱ्यांनी तर सांगितल्यानुसार हे 5 वर्षानंतर या प्लांटेशनमध्ये उत्पन्न यायला चालू होतं. जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी आता याला उत्पन्न यायला चालू झालंय. फक्त हे जे लागवड करायचं असेल तर तुम्हाला फक्त सावलीत करणं गरजेचं आहे, कारण उन्हात ही येत नाही. त्यामुळं जे नारळाची बाग असते, नारळाच्या बागेमध्ये याची लागवड केली जाते. आणि चॉकलेट बनवण्यासाठी पावडर लागते, ती कोको पावडर बनवण्यासाठी या फळातील बियाचा वापर केला जातो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.